जय महाराष्ट्र. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये एक युद्ध चाललेलं आहे. या युद्धाचा परिणाम तुमच्यावरती आणि माझ्यावरती एक न कळत होतोय. त्यांच्यामध्ये जो युद्धाचा जो भडका उडलाय, नक्की त्याचा विषय काय आहे आणि कशामुळे उडलेला आहे याची आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संदीप सर, कर्मवीर प्रबोधिनी सातारा, विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला दिशा देणारी एक चळवळ या युट्यूब चॅनलवरती मी तुमचे स्वागत करत आहे. आज आपण नवीन विषय घेतलेला आहे. नवीन विषय घेण्याचं कारणच असं आहे बघा, की हा करंट अफेअरला येणारा एक विषय आहे. म्हणजे जर तुमचे एक्झाम्स पाहिली बघा, एनडी असेल, पोलीस भरती असेल, इतर कोणत्याही तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, याच्यावरती ह्या पॉइंटवरती करंट अफेअरला हमखास क्वेश्चन्स येणार आहेत. त्याच्यासाठी आज आपण एक नवीन विषय घेतलेला आहे. ओके, तर आपण मूळ मुद्द्याकडे येऊ बघा, की सध्या अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये एक युद्ध घडत आहे. याचा परिणाम न कळत खूप क्षेत्रावरती झालाय. भारतावरतीही त्याचा काय झालाय तर बघा, खूप असा इफेक्ट पडलेला, परिणाम झालेला आहे. तुम्हाला, मला, अख्ख्या महाराष्ट्राला सिलेंडरसाठी बघा लाईनीला उभं राहायला लागतंय. खूप असे आपल्याला त्याचे दुष्परिणाम आपल्याला सोसायला लागतात. आता या युद्धाचे दुष्परिणाम आपल्यावरती खूप असे झालेले आहेत, पण ह्या युद्धाचे खूप असे चांगले परिणामही आपल्या भारतावरती झालेले आहेत. ते परिणाम मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगेन. ओके, तर आपण एक एक पॉइंट आपण क्लिअर करत जाऊ. तर प्रथम, युद्ध हे कोणाकोणात घडलेलं आहे बघा. युद्ध का घडलं, कशामुळे घडलं, याची पार्श्वभूमी काय आहे, हे युद्ध आताच घडलंय का पूर्वीपासून घडत आलेले आहेत त्यांचे संघर्ष, हा सर्व डिटेल बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि याचे जे काही चांगले परिणाम आहेत, की भारताला खूप त्याचा फायदा पण झालेला आहे युद्धाचा, तो कोणता फायदा आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटला पाहणार आहोत. आता फर्स्ट मी सांगतो की हे युद्ध कोणाकोणाच्यात घडत आहे बघा. तर पहिला आहे बघा अमेरिका आणि इराण. आता अमेरिकेच्या साईडला कोणकोणते देश आहेत, कोणकोणते बघा मित्र देश आहेत, आणि कोणते देश फक्त एका देशाशीच लढत आहेत बघा. अमेरिका, इस्रायल, त्याच्यात बघा सौदी अरब, आणि लास्टला आहे बघा दुबई. हे सर्व मित्र राष्ट्र आहेत. हे सर्व देश इराणशी लढत आहेत. पहिला अमेरिकेची आणि इराणची युद्ध चालू आहे. इस्रायल आणि इराणचं पण युद्ध चालू आहे. सौदी अरेब आणि इराणचं पण युद्ध चालू आहे. आणि दुबई आणि इराणचं पण युद्ध चालू आहे. म्हणजे इराण एकटा ह्या सर्व देशांशी लढत आहे. हे सर्व एकत्र देश आहेत आणि इराण हा तुमचा काय फक्त एकटा देश आहे. असं का बघा, की प्रथम आपण पार्श्वभूमी पाहूया, त्याचा इतिहास पाहू. फर्स्ट आपण अमेरिका आणि इराणचं दुश्मनी काय आहे, त्यांच्यात कशामुळे दुश्मनी झालेली, कोणते कारण आहेत बघा, ते आपण प्रथम पाहू बघा. तर फर्स्ट अमेरिका आणि इराण. आता अमेरिका आणि इराण याच्यात मध्ये जर पाहिलं बघा, तर इराण 1951 साली ज्यावेळेस इराणमध्ये लोकशाही प्रस्थापित झाली, डेमोक्रेसी आली, त्यावेळेस काय झालं बघा, की इथले जे एक शासन होतं बघा, म्हणजे तिथे लोकशाही प्रस्थापित झाली, त्यावेळेस तिथला बघा महमूद मसूद हा काय बघा, तर तिथला शासन करता याने काय केलं बघा, जे त्याचे ऑइल आहेत बघा, इराणमध्ये जर पाहिलं बघा तर ऑइल मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे त्याच्यात क्रूड ऑइल असेल किंवा पेट्रोल डिझेल याच्या मोठ्या प्रमाणात खाणी आहेत. या खाण्यांवरती बघा जे प्रायव्हेट होत्या, तिथला जो मोहम्मद मसूद हा जो प्रशासन करता होता, त्यानं ते प्रथमदा त्याचं राष्ट्रीयकरण केलं, म्हणजे शासनाच्या अंडर आणल्या. ओके, आता याचा दुष्परिणाम कोणावरती झाला तर अमेरिकेवरती झाला. का झाला, कारण की अमेरिकेची जी इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था आहे, ही त्याच्यासाठी जे इनपुट आहे किंवा जे इंधन आहे हे मॅक्झिमम प्रमाणात कुठून येत होतं तर इराणकडून येत होतं. आणि त्याच्यावरती कुठंतरी एक निर्बंध घातले गेले. कधी, ज्यावेळेस लोकशाही प्रस्थापित झाली 1951 मध्ये, त्याच्यानंतर काय झालं बघा, त्याच्यामध्ये खूप असे संघर्ष व्हायला लागले. महमूद मसूद जे शासन करता होता त्यांच्यामध्ये, याच्यामध्ये त्यांनी युद्ध करून बघा तिथले शासन बरखास्त केले, कुठले, इराण मधले. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं बघा, तिथे त्यांनी नवीन सरकार प्रस्थापित केलं. ते नवीन सरकार होतं बघा, तर तुमचं आरपीएस म्हणजे मोहम्मद मसूद आणि अमेरिका याच्यामध्ये संघर्ष झाल्यानंतर बघा त्यांनी ते तिथले सरकार बरखास्त केले आणि त्यांच्या कंट्रोल मधलं असणारं सरकार
RSP म्हणजे रजा शाह पलवानी हा एक तुमचं काय म्हणतात नवीन एक सरकार त्यांनी तिथं प्रस्थापित केलं. आता ह्या सरकारचे आणि अमेरिकेचे संबंध खूप छान होते. त्याच्यामध्ये अमेरिकेने प्रचंड प्रमाणात तिथून काय बोललं तर ऑइल काय केलं किंवा जे इंधन आहे ते मोठ्या प्रमाणात काय झालं बघा तर अमेरिकेला त्यांच्या इकॉनॉमीला ते वापरलं गेलं. याच्यावरती इराणमध्ये प्रचंड प्रमाणात लोकांमध्ये संघर्ष निर्माण झाला, असंतोष निर्माण झाला. कुणाविषयी तर RSP ह्या सरकारविषयी. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं बघा, त्या सरकार विरुद्ध प्रचंड आक्रोश केला, जन आंदोलन केली आणि हे शासन हे सरकार त्यांनी तिथल्या जे इराण जे आहे इराणच्या लोकांनी 1979 ला काय केलं बघा तर हकलून काढलं, म्हणजे त्याला नेस्तनाबूत केलं. तिथून त्यांना ते बरखास्त केलं आणि त्यांनी एक नवीन सरकार आणलं. तर कोणतं सरकार आणलं? इस्लामिक स्टेट. इस्लामिक त्यांनी काय केली तर बघा तिथल्या जे इराणमध्ये जे लोक आहेत त्यांनी इस्लामिक क्रांती केली आणि इस्लामिक क्रांती करून त्यांनी बघा तिथे एक नवीन सरकार स्थापन केलं, इस्लामिक सरकार. आणि याचा कोण होता बघा, त्याचा जो मेन होता अब्दुल खोमनी. आता हा अब्दुल खोमनी बघा ज्याचा आता नुकताच मृत्यू झालेला आहे, हा व्यक्ती इस्लामी सरकारचा काय होता बघा तर तुमचा मेन होता. म्हणजे ते एक धर्मगुरु पण होता, एक मोठा इस्लामी धर्माचा मेन माणूस होता, मेन व्यक्ती होता आणि तिथला राज्यकर्ता पण होता. हा 1979 ला काय झाला तिथला तर काय बोलतात शासनाचा मेन प्रमुख झाला आणि त्याचा मृत्यू आता नुकताच झालेला आहे. तेव्हापासून अमेरिका आणि इराक यांच्यामध्ये संघर्ष उत्पन्न होत आहे. तिथपासून त्यांची काय बघा तर भांडणं एकमेकांवरती आहेत. त्याच्यामध्ये काय झालं म्हणजे आपण पहिला संघर्ष पाहिला अमेरिका आणि इराक. त्याच्यामध्ये इराकनं काय केलं बघा, त्यांनी काय तर अणुबॉम्ब तयार करायला, न्यूक्लिअर ची काय बघा तर अणुबॉम्ब तयार करण्यासाठी काय बघा त्यांनी तर प्रोत्साहन केलं. म्हणजे त्यांनी त्याच्या विरुद्ध काय झालं बघा तर स्वतःला ते पॉवरफुल करण्यासाठी अणुबॉम्ब तयार करायला लागले. त्याच्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये काय झालं तर संघर्ष उत्पन्न व्हायला लागला. त्याच्यानंतर बघा इस्रायल आणि इराण याचा का संघर्ष झाला. आपण पहिल्या याच्यामध्ये बघा तर अमेरिका आणि इराणचा पाहिला. आता आपण दुसऱ्या पाहिजे इस्रायल आणि इराण. आता याचं काय झालं बघा तर इस्रायल आणि इराण. इस्रायल जो आहे बघा जो देश आहे याची निर्मिती हीच अमेरिका आणि ब्रिटननं केलेली आहे. ती कशी केली बघा तर फर्स्ट आपण काय पाहतो इस्रायल आणि इराण याच्यातला संघर्ष का झाला, हे का संघर्ष म्हणजे मूळ जर कारण पाहिलं बघा युद्धाचं कारण जे आहे ते इस्रायलमुळे अमेरिका काय झाले बघा तर यांच्याबद्दल युद्ध करत आहे. आता इस्रायलमध्ये काय झालं बघा की ज्यावेळेस बघा पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध झालं तिथले भरपूर जे लोक आहेत ही काय झाली बघा तर इस्रायल ह्या देशात काय झाले होतं स्थायिक झाले. इस्रायलचं पहिलंच नाव होतं बघा पॅलेस्तान. हे तुमचं काय पॅलेस्तान हे पहिलं देशाचं नाव होतं, ते पूर्ण एक इस्लामिक स्टेट होतं. आता याच्यामध्ये येऊन कोण राहिले बघा त्याचे जूल लोक आहेत. जूल लोक ही युरोप कंट्री मधून इस्लामी म्हणजे पॅलेस्टिन ही तुमचं जे पहिलं मूळ राष्ट्र होतं त्या राष्ट्रामध्ये काय झाले तर प्रथम आली आणि त्याच्यामध्ये काय झालं तर इस्लामिक जे म्हणजे पॅलेस्टाईन आणि जूल या लोकांमध्ये काय झालं होतं संघर्ष निर्माण झाला. त्याच्यातून काय झालं बघा हा संघर्ष संयुक्त राष्ट्रामध्ये गेला. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने यांनी काय केलं बघा तर हा जो देश आहे पॅलेस्टाईनचं नाव बदलून इस्रायल हे काय बघा तर नाव दिलं आणि इस्रायल देशाची काय झाली होतं निर्मिती झाली. पण इस्रायल काय बघा मूळ देश हा कोणता होता इस्लामी देश होता. तिथून काय झालं बघा हमास ही संघटना एक निर्माण झाली. हमास ही संघटना कोण होती की जे मूळ पॅलेस्तानमधले जे मुस्लिम इस्लामी स्टेट मधील जी लोक होती त्यांची एक संघटना होती. त्यांच्यात आणि इस्रायलमध्ये प्रचंड प्रमाणात संघर्ष पुन्हा पुन्हा होत होता आणि आता पण तो संघर्षच काय बघा तर कारणीभूत आहे. आणि हमास ही जी संघटना होती त्या हमास संघटनेला इराण न कळत काय बघा तर त्याला सपोर्ट करत होता आणि बाकी देशांचं असं म्हणणं होतं की बघा तर ती त्याला संघर्ष करत म्हणजे सपोर्ट करत होते. त्याच्यामुळे काय इस्रायल आणि काय म्हणते इराणमध्ये काय तर बघा तर संघर्ष उत्पन्न झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट देश येतो बघा तर सौदी अरब. आता सौदी अरब जर पाहिलं बघा मॅक्झिमम प्रमाणात सौदी अरब कडून अमेरिका ही काय बघा इंधन घेत असते. त्याचा अमेरिकेचे आणि त्यांचे काय बघा संबंध चांगले आहेत. म्हणजे अमेरिका आणि इस्रायल हे काय झालं बघा तर मित्र राष्ट्र आहेत. अमेरिका आणि सौदी अरब पण मित्र राष्ट्र आहेत आणि यांचा संघर्ष काय आहे बघा कारण की दोन्ही पण जर देश पाहिले दोन्ही पण जर राष्ट्र पाहिली तर इस्लामी देश आहेत. आता याच्यामध्ये बघा सौदी अरबमध्ये बघा दोन प्रकारच्या काय बघा तर सुनी भाऊ आणि बघा सिया भाऊ असे दोन इस्लामी काय बघा तर धर्मांतरमध्ये त्यांचे प्रकार आहेत बघा इस्लामीमध्ये. तर सौदी अरब याच्यामध्ये सुनी भाऊ म्हणजे हा एक काय बघा तर त्यांच्यातला एक नियम आहे आणि
इराणमध्ये कुठला आहे बघा तर सुनी भाऊ हा काय बघा तर सिया भाऊ हा काय बघा तुमचा तर एक इस्लामिक आहे तर धर्म आहे, म्हणजे शिरायत कायदा हा इराणमध्ये वापरला जातो. ओके, याच्यावरून इस्लामी धर्म कोण मोठा आहे याच्यावरून काय बघा तर इराण आणि काय बघा तर सौदी अरब मध्ये संघर्ष निर्माण असतो की आम्ही श्रेष्ठ का तुम्ही श्रेष्ठ, याच्यावरून काय बघा तर सौदी अरब आणि इराण मध्ये नेहमी काय बघा तर संघर्ष उत्पन्न होत असतो. त्याच्यानंतर दुबई बघा तर इराणनं दुबईवरती पण हल्ला केलेला आहे, दुबईमध्ये पण तेच आहे. हे काय बघा सुनी भाऊ काय बघा तर इस्लामी राज्य आहे आणि ही सिया भाऊ इस्लामी राज्य आहे. ओके, याच्यावरून यांच्यामध्ये पण काय बघा तर संघर्ष होतो, म्हणजे हे 4 देश मित्र राष्ट्र आहेत, हा त्यांचा एकटाच विरोधक आहे, असा काय बघा संघर्ष. हे आपण पहिली पार्श्वभूमी पाहिली की युद्ध कुणामुळे होते. ओके, आता ह्या युद्धाची आपण पार्श्वभूमी पाहिली. आता ह्या युद्धाचे तोटे खूप प्रचंड प्रमाणात आहेत बघा. बघा आता ज्यावेळेस नक्की युद्ध चालू का झालं, त्याच्या अगोदर आपण युद्ध चालू का झालं हे पाहू. बघा तर युद्ध चालू होण्याचं मेन कारण काय बघा तर ज्यावेळेस 2020 ला ज्यावेळेस इस्रायलच्या एका त्यांच्या काय बघा तर जो कमांडर होता त्याची काय हत्या करण्यात आली, त्याच्यानंतर बघा इस्रायलची झाल्यानंतर मग इस्रायलवाल्यांनी इराणवाल्यांची केली, असं एकमेकांच्यात कॉन्ट्रोवर्सी चालू होती. त्याच्यावरून इराणनं काय बघा तर न्यूक्लिअर म्हणजे अणुबॉम्ब तयार करण्यासाठी बघा त्यांनी काय तर अणुबॉम्ब तयार केले, अणुबॉम्ब तयार करायची प्रोसेस चालू होती. याच्यावरती अमेरिकेने निर्बंध लादले, आर्थिक निर्बंध लाभले आणि ह्या सर्व गोष्टी घडत आल्या आणि नकळत ठिणगी पोचली. म्हणजे अमेरिकेने फर्स्ट याच्यामध्ये काय केलं बघा तर अमेरिकेने एआयच्या माध्यमातून बघा तर इराणवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. आता हल्ला प्रयत्न करत असतानाच त्यांनी जी लोकेशन्स निवडली होती त्यातलं एक त्यांचं चुकीचं लोकेशन निघालं. तिथला राष्ट्रप्रमुख म्हणजे खोमनी हा लष्कर प्रमुख होता, अब्दुल खोमनी, ज्याची हत्या झाली बघा. त्याला काहीतरी मारण्यासाठी बघा तर अमेरिकेने एक प्लॅन केला होता, त्याच्यामध्ये त्याला तर मारला गेला आणि त्यांनी जी लोकेशन्स घेतलेली होती तिथे एक त्यांचं चुकीचं लोकेशन गेलं आणि जी एक मुलींची शाळा होती इराण मधली त्याच्यावरती हल्ला झाला. तिथं प्रचंड प्रमाणात मुलींची काय झाली तर हत्या झाली आणि त्यांच्यावरती बॉम्ब फेकला गेला. याच गोष्टीमुळे इराणमध्ये प्रचंड उद्रेक माजला आणि इराण मधलं सरकार हे जमिनीवरती आलं. त्यांनी पण हम कशीचे कम नाही म्हणून अमेरिकेला उत्तर देण्यासाठी काय बघा तर त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे हा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात काय झालं तर वाढला गेला. ही काय झालं तर युद्धाची स्टार्टिंगची पार्श्वभूमी आहे, आता जी सुरुवात झाली त्याच्या अगोदर आपण त्याचा इतिहास पाहिला. आता आपण युद्ध चालू का झालं हे पाहिलेलं होतं. आता याचे आर्थिक तोटे कोणते झाले, याचे इकॉनॉमिकली कोणते तोटे झाले हे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. त्याचे फायदे कोणते आहेत हे पण खूप महत्वाचे. आर्थिक तोटे काय झाले बघा, आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय तर इस्रायलला काय एक नागरिक सत्कार केला, त्यांना एक पुरस्कार दिला गेला बघा. ते पुरस्कार घेऊन परत येत असतानाच बघा म्हणजे ज्यावेळेस ते भारताला त्याच्यानंतर काय बघा तर बघा की इस्रायलमध्ये काय झालं तर हल्ले झालेत आले, त्याच्यामध्ये तिथं त्यांचं युद्धाची काय तर ठिणगी पोचण्यात आली. त्याच्यानंतर काय झालं बघा की हे हल्ले होत असतानाच याचे आर्थिक तोटे खूप प्रमाणात झाले. ते हे आर्थिक तोटे कोणकोणते आहेत, त्याचा इकॉनॉमीवरती काय परिणाम झालेला आहे, आपल्या भारतीय इकॉनॉमीवरती त्याचा प्रचंड प्रमाणात मोठा तोटा झालेला आहे. तर बघा ट्रम्प तात्या म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष बघा डोनाल्ड ट्रम्प यांनी तर काय बघा भारतीयाला सिलेंडरवरून गॅसवरून आता चुलीवरती आणण्याचाच प्रयत्न केलेला आहे. कारण की एवढा मोठा तोटा काय झाला तर आता सर्वांना सहन करावा लागतोय. याचा दुष्परिणाम आपलं जर स्टॉक मार्केट असेल याच्यावरती तर प्रचंड प्रमाणात झालाय. आपले जे शेतकरी आहेत महाराष्ट्रातले भारतातले असेल याचा तर खूप मोठ्या प्रमाणात काय झालंय तर तोटा झालेला आहे. कारण की आपले जे एक्सपोर्ट जो कांदा असेल इतर जे फळभाज्या असतील फुले असतील हे आपल्या मोठ्या प्रमाणात काय बघा तर एक्सपोर्ट होतो. याच्यासाठी कुठेतरी एक निर्बंध यायला लागले, कुठेतरी आपला तोटा व्हायला लागलाय, हे एक आपला मोठा तोटा आहे. त्याच्यानंतर काय झाले बघा की याच्यामुळं ऑइलचं प्रमाणात ऑइल तर काय बघा तर कमी प्रमाणात येतेच, पण आपल्याला आत्ताच नुकतं काय बघा केंद्रीय मंत्र्यांनी घोषित केलं की आपले जे ऑइल आहे पेट्रोल डिझेल हे आपलं मिनिमम 74 दिवस पोहोचेल एवढं आपल्याकडे साठा आहे, त्याचं झळ आपल्याला थोडी कमी पडलेली आहे. तसेच आपलं एलपीजी गॅस वगैरे जरी असतील बघा दुसऱ्या देशाकडून पण काय घेणार तर घेण्याचा आता प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे एवढी झळ त्याची आपल्याला पचणार म्हणजे होणार नाही. पण त्याचे चांगले फायदे कोणते झाले बघा तर चांगले फायदे आपल्याला असे झालेले आहेत बघा की सध्या इराणकडून आपण काय घेत असतो बघा तर क्रूड ऑइल, त्याच्याकडून आपण इंधन घेत असतो इराणकडून. ओके, तर इराणकडून इंधन घेत असतो आपल्याला पण आता सध्या तुटवडा होत आहे, पण आपण मॅक्झिमम प्रमाणात कुणाकडे घेतो बघा कच्चं तेल तर रशियाकडून घेत असतो. ओके, आता अख्ख्या देशातनी म्हणजे पूर्ण जगामध्ये आता सध्या इंधनचा प्रॉब्लेम चालू आहे, मग आपण रशियाकडून क्रूड ऑइल घेत असतो म्हणजे कच्चं इंधन घेत असतो. त्याचं आपण कच्चं आपण काहीतरी पक्क्यामध्ये इंधनमध्ये रूपांतर करत असतो आणि हे जे इंधन आहे ते आपण जगाला पुरवू शकतो. याच्यामधून आपण बघा प्रचंड प्रमाणात भारतीय लोक काय पैसा कमवू शकतात, हे आपल्याला चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे.
त्याचप्रमाणे निगेटिव्ह गोष्टी पण प्रचंड प्रमाणात झालेत. आता याचा फायदा बघा आपले जे रिलायन्स असेल, त्याच्यात ONGC असेल, भारतीय पेट्रोलियम असेल, इंडियन ऑइल असेल, ह्या कंपन्या त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. हा तर आपल्यासाठी खूप चांगली पण एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघा तोटा तर खूप प्रमाणात झालेला आहे. आपले भारतातील प्रचंड लोक हे बाहेरच्या देशामध्ये काय तर जॉबला आहेत, दुबईमध्ये, त्यांच्या कुठेतरी एक सिक्युरिटीचा एक प्रॉब्लेम पण झाला. हा आपल्याला एक तोटा आहे. त्याच्यानंतर बघा आता हिथून जे युद्ध म्हणजे आता जर ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्धापासून आता जे परिस्थिती आहे, हे तिसरं महायुद्ध बघा जे होणार आहे ते कुठल्यावरती बघा इंधनवरती होणार आहे. म्हणजे प्रत्येक देश जर पाहिला कोणी तर प्रत्येक देशाची इकॉनॉमी ही इंधनवरती चालत आहे. आणि अमेरिका जरी आता बोलत असेल की आम्ही याच्यावरती इस्रायलवरती किंवा सॉरी इराणवरती त्यांनी अनुभव बनवतायत म्हणून आम्ही त्यांच्यावरती काय तर युद्ध करतोय, म्हणजे कुठेतरी मानवतेचा संदेश जरी देत असेल तर याच्या मागे त्यांचा पडद्यामागे दुसराच त्यांचा हेतू आहे. कारण की जर इराणचं जर पाहिलं बघा, चीनची जी इकॉनॉमी आहे बघा, चीनची इकॉनॉमी जर पाहिली बघा तर $19 ट्रिलियन एवढी इकॉनॉमी आहे. चीनची इकॉनॉमी 19 ट्रिलियन इकॉनॉमी आहे, जीडीपी त्यांचा आहे. आणि जर अमेरिकाचा पाहिला बघा तर 30 ट्रिलियन जीडीपी एवढा काय बघा त्यांचं तर इकॉनॉमी आहे. म्हणजेच कुठंतरी अमेरिका आणि चीनमध्ये कंपॅरिझन व्हायला चालले, म्हणजे खूप गोष्टीमध्ये अमेरिकेच्या पुढे चीन गेलेली आहे. म्हणजे त्यांचा जर डॉलर्स पाहिला बघा, बाकी जर इंधन जर आपण पाहिलं, इंधनची जी खरेदी आहे किंवा जे आहे इतर व्यवहार आहेत ते डॉलरमध्ये चालत असतात. त्यांचा जर पहिला डॉलर पाहिला तर 80% डॉलरचं जे प्रोसेस आहे ते इंधनासाठी आपण हे करत होतो, म्हणजे यूज करत होतो. पण तो टक्का आता कुठंतरी 52% वरती येऊन पोहोचलाय. म्हणजे कुठंतरी अमेरिकेच्या इकॉनॉमीला पण न कळत याचा काय होतो तोटा होतोय. आणि त्यांना चीनला कुठून तरी एक त्रास, म्हणजे चीनला कुठंतरी एक त्यांना त्रास द्यायचा या हेतून पण काय तर अमेरिका न कळत इराणवरती काय तर युद्ध करण्याची प्रोसेस करत असेल. तसेच बघा ह्याच्यामध्ये खूप असं मोठं नुकसान सर्व देशांचंच होते. त्याच्यानंतर आपले बघा आपला जो जवळचा देश आहे म्हणजे जे हिथून 34 जो महायुद्ध आहे बघा तर जग नष्टच होण्याची शक्यता आहे. कारण की प्रत्येक देश आहे याच्यामध्ये न्यूक्लिअर अणुबॉम्ब आहेत. म्हणजे जर आपण आपला शेजारील देश जरी घेतला, आपला दुश्मन देश जरी पाकिस्तान घेतला, त्यांच्याकडेच ही काय बघा तर अणुबॉम्ब आहेत. मग याचं काय त्यांनी कुठून चोरून आणले का त्यांच्याकडे हे माहित नाही, मला पण नाही, तुम्ही पण सांगू शकत नाही. पण याच्यामुळे काय बघा तर कुठेतरी एक अशांतता पसरलेली आहे. म्हणजे हे सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत. जसे चांगले तोटे आहेत तसे चांगले काय बघा तर जसे तोटे आहेत तसे काय त्याचे तर फायदे पण आहेत. फायदे पण आपण पाहिले, तोटे पाहिले. आपण जो आजचे जर कॉन्टेंट पाहिला तर एक्झाम ओरिएंटेड पाहिला. कारण की ह्या युद्धावरती ह्याची जी झळ बसलेली याचा आपल्याला काय बघा तर आपल्या एक्झाम मध्ये न कळत काय होतं क्वेश्चन्स, म्हणजे याच्यावरती क्वेश्चन्स करंटसाठी येऊ शकतात. त्या फोकस वेला आपण काय तर बघा तर आजचा व्हिडिओ आपण घेतलेला आहे. जर तुम्हाला ह्या युद्धाविषयी काय वाटतंय किंवा तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत, जर माझा कॉन्टेंट आवडला असेल किंवा माझं जर तुम्हाला काय माझ्याशी हे करायचं असेल किंवा तुम्हाला ह्या युद्धाविषयी काय सांगायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचं मत काय ते सांगा नक्की. आणि आपण हा जो कॉन्टेंट आहे मग तुमचं तर NDA साठी, त्याच्यानंतर पोलीस भरती, इतर सरळ सेवा एक्झाम असतील, तुमचे कॉम्पिटेटिव्ह असतील, इतर एक्झाम, याच्यामध्ये खूप युजफुल तुम्हाला होईल. तुम्हाला मी त्याची पार्श्वभूमी सांगितली, रिझल्ट सांगितले, आर्थिक तोटे सांगितले, त्याच्यात आर्थिक फायदे सांगितले, अमेरिकेची बाजू सांगितली, चीनचं काय आहे ते पाहिलं आपण. आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला दिशा देणारी एक चळवळ ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.